सो हे गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? आणि आज मी टेस्ट करणार आहे एक तंदूर वडापाव जो की आहे 60 रुपीजचा आणि एक आपला हा नॉर्मल देसी वडापाव जो की आहे 20 रुपीजचा. सो बघूया टेस्ट करून की कोणता बेस्ट आहे. तर मी हे दोन्ही वडापाव टेस्ट करून बघणार आहे. सो फर्स्ट आपण आपला चीज वडापाव ट्राय करूया. चीज प्लस तंदुरी वडापाव, त्याच्यामध्ये की त्याने खूप सारं चीज भरलंय आणि माझे फर्स्ट टाइम आहे. याआधी मी कधीच तंदूर वडापाव टेस्ट नाही केलाय. सो ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे. त्यामध्ये खूप चीज आणि खूप बटर आहे. सो ज्या लोकांना खूप जास्त चीज बटर आवडतं त्या लोकांसाठी बेस्ट आहे. 60 रुपीजमध्ये त्यांनी खूप सारं चीज आणि बटर टाकलं याच्यामध्ये. त्यानंतर आपला देसी सिंपल वाला वडापाव. खूप सिंपल आहे, जसं चटणी पण नाही तरी पण बेस्ट वाटतं. सो तंदूर वडापाव आणि नॉर्मल वडापाव दोन्ही पण छान आहे. याच्यामध्ये खूप छान याची जी टिक्की आहे त्याला खूप छान क्रिस्पी सारखं आणि खूप बटर टाकलं तर खूप छान टेस्ट येते. मला आपला वडापाव तर आहे जो की मी नेहमी खात असते. सो तो पण छान आहे. बट जास्त जर मला विचारलं तर मी आपल्या 20 रुपीजवाल्या वडापावकडे जाईल.